गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रॉब्लेम नंबर 2 आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर पाहूया प्रॉब्लेम काय तर. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो, EY रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट इन द बुक्स ऑफ शिल्पा अँड कत्रिना. शिल्पा आणि कत्रिना नावाचे दोन पार्टनर आहेत. यांच्या अकाउंटचं आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावरनं प्रिपेअर आपल्याला तयार करायला सांगितलं आहे ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. म्हणजे ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला 31 मार्च 2019 तयार करायचं आहे आणि त्याच तारखेचं आपल्याला या ठिकाणी बॅलन्स शीट तयार करायचं आहे. पुढे आपल्याला या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिलेली आहे. पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला दिली आहे. पहिली ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000. 58,000 रुपयाचा आपल्याकडे काय आहे, स्टॉक आहे. कधीचा आहे, 31 मार्च 2019, 31 मार्च 2019चा स्टॉक आपल्याकडे आहे. 31 मार्च म्हणजेच काय, वर्षाची शेवटची तारीख, म्हणजेच काय, हे स्टॉकचं काय आहे, क्लोजिंग बॅलन्स आहे. त्याच्यानंतर 2 नंबर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग म्हणजेच काय, द्यायचं बाकी आहे, काय, खर्च, एक्सपेन्सेस द्यायचे बाकी आहे. मग त्यामध्ये रॉयल्टी दिलेली आपल्याला 1,500, वेजेस आहेत 800 रुपये. या ठिकाणी रॉयल्टी आणि वेजेसवरती एक एक स्टार आपल्याला या ठिकाणी करायची आहे. रॉयल्टी आणि वेजेस. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट दिलेली आपल्याला. सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2,000. 2,000 रुपयाची सॅलरी स्टाफला काय दिलेली आहे, ॲडव्हान्समध्ये दिलेली आहे. याचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सॅलरीला एक स्टार करून घ्यायचं आहे. ज्या ज्या घटकांवरती ॲडजस्टमेंट असेल त्या घटकांना काय करायचं आहे, स्टार या ठिकाणी करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट 4 नंबरची. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स ₹1,000. 1,000 रुपये पैसे बुडालेले आहेत. आणि त्याच्यानंतर अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स RDD 3% RDD आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. कशावरती, ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटरवरती आपल्याला काय करायचं आहे, 3% या ठिकाणी RDD चार्ज करायची आहे. आता या ठिकाणी बॅड डेब्ट्स आणि RDD हे दोघं घटक सन्ड्री डेटर मधनं काय करत असतो, आपण मायनस करत असतो. मग बॅड डेब्टची एक आणि RDDची एक, अशा दोन आपल्याला या ठिकाणी डेटरवरती काय करायचं आहे, स्टार या ठिकाणी करायचं आहे. डेटर असेल किंवा सन्ड्री डेटर असेल याच्यावरती डबल स्टार आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. 3 नंबरला डेबिट साईडला दिलेलं आहे सन्ड्री डेटर, त्याच्यावरती डबल स्टार आपण या ठिकाणी करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला 5 नंबरची. डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5%. लँड अँड बिल्डिंगवरती 5% अँड फर्निचर बाय 10%. लँड अँड बिल्डिंगवरती 5% आणि फर्निचरवरती 10% आपल्याला काय केलेलं आहे, डेप्रिशिएशन चार्ज केलेलं आहे. या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरला एक एक स्टार या ठिकाणी करावी लागणार आहे आपल्याला. या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग आपल्या ट्रायल बॅलन्समध्ये 1 नंबरला दिलेलं आहे. त्याच्यानंतर फर्निचर 2 नंबरला त्या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी 5 ॲडजस्टमेंट आपल्याला दिल्या होत्या. 5 ॲडजस्टमेंटचे आपण काय केलेले आहेत, स्टार करून घेतलेले आहेत. आपल्याला या ठिकाणी या ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटवरनं फायनल अकाउंट आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे. मग फायनल अकाउंटमध्ये कोणकोणते या ठिकाणी अकाउंट येत असतात, तर या ठिकाणी पहिलं अकाउंट येत असतं ट्रेडिंग अकाउंट. त्याच्यानंतर दुसरं अकाउंट येत असतं आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तिसरं अकाउंट येत असतं आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि 4 नंबर शेवटी या ठिकाणी आपल्याला येत असतं बॅलन्स शीट. आता प्रॉब्लेम वाचून झाल्यानंतर, त्याचे स्टार करून झाल्यानंतर, ॲडजस्टमेंटचे स्टार करून झाल्यानंतर त्या ठिकाणी पुढची स्टेप काय असते, तर त्या ठिकाणी पोस्टिंग करायची. म्हणजेच काय करायचं आहे, ट्रायल बॅलन्स मधील जे घटक दिलेले आहेत ते
त्याच्या अकाउंटला आपल्याला काय करायचे, ट्रान्सफर करायचे. त्याच्या अगोदर आपण काही घटक सुरुवातीला लिहून घेतो, तो या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. त्यामध्ये पहिला घटक आपल्याला द्यायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक, त्याच्याच खाली लिहायचं आहे टू परचेसेस, त्याच्याच खाली लिहून घ्यायचं आहे लेस परचेस रिटर्न. त्याच्यानंतर ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं आहे बाय सेल्स, त्याच्याच खाली लिहून घ्यायचं आहे लेस सेल्स रिटर्न. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सगळ्यात शेवटून 2 लाईन सोडून लिहून घ्यायचं आहे बाय क्लोजिंग स्टॉक. सुरुवातीला पोस्टिंग करण्याच्या अगोदर ट्रेडिंग साईडला असे काहीतरी घटक आपण लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर पुढचं अकाउंट आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस मध्ये पण आपल्याला काही माहिती लिहून घ्यायची. डेबिट साईडला लिहायचं आहे टू RDD, त्याच्याच खाली लिहायचं आहे ओल्ड बॅड डेब्ट्स, त्याच्यात ऍड करायचं आहे ऍड न्यू बॅड डेब्ट्स, त्याच्यात परत ऍड करायचं आहे आपल्याला ऍड न्यू RDD आणि एक लाईन सोडून लिहायचं आहे लेस ओल्ड RDD. एवढं लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेमला सुरुवात करायची आहे, पोस्टिंग करायला सुरुवात करायची आहे. मग या ठिकाणी पहिला जो काही घटक आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी तो दिलेला आहे आपल्याला लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग ची पोस्टिंग कुठं होत असते, ऍसेट साईडला होत असते. लँड अँड बिल्डिंग काय आहे, आपली प्रॉपर्टी आहे. ऍसेट साईडला लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आहे 37,800 37,800. अमाऊंट इनर कॉलमला लिहायचं आहे, कारण का त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर काही आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे म्हणून अमाऊंट इनर कॉलमला येणार. त्याच्यानंतर दिलेलं आहे फर्निचर. ज्या घटकाची अमाऊंट इनर कॉलमला लिहिली असेल त्याच्या खाली एक लाईन सोडून द्यायचे फर्निचर. फर्निचरची अमाऊंट दिलेली आहे 17,250 17,250. ही पण अमाऊंट इनर कॉलमला, कारण का ऍडजस्टमेंट आहे. ज्या ज्या घटकांवरती आपण स्टार करून घेतलेलं आहे ते घटक कुठे लिहायचे आउटर कॉलमला, आणि ज्या घटकांवरती स्टार नाही त्यांची अमाऊंट कुठे लिहायची आहे, आउटर कॉलमला लिहायची. पुढे सन्ड्री डेटर्स ऍसेट आहे, फर्निचरच्या खाली लिहा सन्ड्री डेटर्स. अमाऊंट इनर कॉलमला लिहायचं आहे 40,000 40,000. त्याच्यानंतर स्टॉकच्या पुढे 1-4 आलेलं आहे, म्हणजे कोणता स्टॉक आहे, हा आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला नेहमी अमाऊंट आउटर कॉलमला येत असते. अमाऊंट लिहायची आहे 65,000 65,000. त्याच्यानंतर परचेसेस पुढे आलेलं आहे बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स ट्रायल बॅलन्सला आलेलं आहे. ट्रायल बॅलन्सला आलेलं बॅड डेब्ट्स आणि RDD हे काय असतं, ओल्ड बॅलन्स असतं. म्हणून या ठिकाणी ट्रायल बॅलन्सला बॅड डेब्ट्स आलेले आहे, म्हणजे हे बॅड डेब्ट्स कोणते आहेत, ओल्ड बॅड डेब्ट्स आहे. ओल्ड बॅड डेब्ट्स आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहून ठेवलेलं आहे. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ओल्ड बॅड डेब्ट्स आपण लिहिलेले आहेत. त्या ठिकाणी लिहायचं आहे बॅड डेब्टची अमाऊंट लिहायची आहे 400 रुपये. त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च आहे. खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट आउटर कॉलमला लिहायचं आहे 4,000 रुपये. त्याच्यानंतर पुढे वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला टू
वेजेस अमाऊंट इनर कॉलमला ॲडजस्टमेंट आहे, अमाऊंट इनर कॉलमला लिहायचे 3000 3000 रुपये. त्याच्यानंतर सॅलरी खर्च आहे, खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या खाली लिहायचे टू सॅलरी अमाऊंट इनर कॉलमला लिहायचे 5000 रुपये. ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलमला 5000 रुपये. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड, बघा या ठिकाणी कॅरेज इनवर्ड आलेले. कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड आणि नुसतं कॅरेज यामध्ये फरक आहे. कॅरेज इनवर्ड आणि नुसतं कॅरेज असेल तर याची पोस्टिंग होत असते ट्रेडिंगच्या डेबिटला, आणि कॅरेज आउटवर्ड असेल तर याची पोस्टिंग होत असते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. या ठिकाणी कॅरेज इनवर्ड आलेलं आहे म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला हे येणार टू कॅरेज इनवर्ड अमाऊंट लिहायची आहे 4000 रुपये आउटर कॉलमला. वेजेसच्या खाली एक लाईन सोडून लिहायचं आहे टू कॅरेज इनवर्ड नो ॲडजस्टमेंट नो इनर कॉलम अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलम 4000 रुपये 4000. सेल्स रिटर्न, सेल्समधनं सेल्स रिटर्न मायनस अमाऊंट आहे 2000 रुपये 2000. ड्रॉइंगमुळे काय होत असतं, कॅपिटल कमी होत असतं. कॅपिटल कमी झालं पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू ड्रॉइंग अकाउंट. शिल्पाचं ड्रॉइंग आहे 2000 आणि कतरिनाचा आहे 3000. त्याच्यानंतर डिस्काउंट हा ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला आलेला आहे, म्हणजे डिस्काउंट आपण दिलेला आहे तो आपला खर्च आहे. खर्च नुकसान प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सॅलरीचे अमाऊंट इनर कॉलमला आहे, त्याच्या खाली एक लाईन सोडून लिहायचं आहे टू डिस्काउंट अमाऊंट आउटर कॉलम 2030. त्याच्यानंतर ॲडव्हान्स गिव्हन टू शाहरुख नावाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला आपण ॲडव्हान्स दिलेला आहे, प्रीपेड दिलेला आहे. ॲडव्हान्स दिलेला आहे प्रीपेड ॲसेट साईडला याचं रेकॉर्डिंग होत असतं. डेटर्सची अमाऊंट इनर कॉलमला आहे 2 स्टार आहे. 3 ते 4 लाईन सोडून लिहायचं आहे 3 ते 4 लाईन सोडून लिहायचं आहे. ॲडव्हान्स गिव्हन टू शाहरुख, ॲडव्हान्स दिलेला आहे, आपली प्रॉपर्टी आहे ॲसेट साईडला 4 लाईन सोडून, सन्ट्री डेटरच्या खाली 4 लाईन सोडून लिहायचं आहे. ॲडव्हान्स टू शाहरुख अमाऊंट इनर कॉलमला लिहायचं आहे, आउटर कॉलमला लिहायचं आहे 10,000. ॲडजस्टमेंट नाही, जाऊ दे आउटर कॉलमला. पुढे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. ॲसेट आहे आपली, ॲसेट साईडला कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँडची अमाऊंट आहे 20,000 आणि कॅश ॲट बँकची अमाऊंट आहे 8,000. पुढे इंटरेस्ट डेबिटला आलेला आहे, डेबिटला आला आहे म्हणजे आपण दिलेला आहे, खर्च आहे आपला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डिस्काउंटच्या खाली टू इंटरेस्ट अमाऊंट 1,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर कमिशन डेबिटला आलेला आहे, आपला खर्च आहे आपण दिलेला आहे पार्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू कमिशन अमाऊंट 2,000 रुपये आउटर कॉलम. पुढे रॉयल्टी ट्रेडिंगच्या डेबिटला टू रॉयल्टीज
ॲडजस्टमेंट आहे अमाऊंट इनर कॉलमला 2000. त्याच्यानंतर परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला 2 नंबरला आपण लिहिलेलं आहे. अमाऊंट इनर कॉलमला लिहायची आहे 50,000. इथं आपली ट्रायल बॅलन्सची डेबिट साईडची पोस्टिंग करून झालेली आहे. पुढे आता ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईडला दिलेलं आहे कॅपिटलचं बॅलन्स कॅपिटलला क्रेडिट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. शिल्पाचं अमाऊंट आहे 45,000 45,000 आणि कतरिनाची अमाऊंट पण आहे 45,000 45,000. त्याच्यानंतर बिल्स पेबल देणं आपलं देण्याची साईड लायबिलिटी साईडला वरतून एक 4 लाईन सोडून द्यायचंय. बिल्स पेबल अमाऊंट आउटर कॉलमला 17,500 17,500. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट देणं आपलं लायबिलिटी साईडला येईल पण बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट आउटर कॉलम 10,000. त्याच्यानंतर परचेस मधनं मायनस परचेस मायनस परचेसच्या खाली लिहायचं आहे 1,480 रुपये 1,418. पुढे सन्ड्री क्रेडिटर देणं आपलं लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्टच्या खाली सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट आउटर कॉलम 22,000 22,000. त्याच्यानंतर बँक लोन कर्ज आहे आपलं देणं आपलं बँक लोन अमाऊंट आउटर कॉलम 15,000 15,000. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ह मिळालेला आहे आपल्याला फायदा झालेला आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन सोडून बाय इंटरेस्ट रिसिव्ड अमाऊंट आउटर कॉलम 1,500. त्याच्यानंतर आरडीडी ओल्ड आरडीडी आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लेस ओल्ड आरडीडी आपण आधी लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये अमाऊंट लिहायचं आहे इनर कॉलमला 1,000. त्याच्यानंतर सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स लिहिलेलं आहे आपण 2,000च्या खाली अमाऊंट लिहायची 1,20,000. या ठिकाणी 1,20,000 मधनं लेस सेल्स रिटर्न 2,000 मायनस करायची अमाऊंट 1,18,000 1,18,000. आणि इथं परचेसेसमध्ये सुद्धा आपल्याला 50,000 मधनं लेस करायचे 1,480 अमाऊंट येणार 48,200 48,520 रुपये 48,520 रुपये 48,520. या ठिकाणी आपली पोस्टिंग संपलेली आहे. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी एवढी जरी पोस्टिंग करून ठेवली तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला 12 पैकी 6 ते 7 मार्क सहज मिळत असतात. आता या ठिकाणी आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचं आहे ऍडजस्टमेंट. पहिली ऍडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण अमाऊंट लिहिलेली बाय क्लोजिंग स्टॉक त्याच्या समोरच अमाऊंट लिहायची आहे 58,000 58,000. आणि सेकंड इफेक्ट याचा ऍसेट साईडला कॅश ॲट बँकच्या खाली क्लोजिंग स्टॉक 58,000 58,000. ही झाली आपली पहिली ऍडजस्टमेंट. दुसरी ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग
रॉयल्टी आउटस्टँडिंग आहे आणि वेजेस आउटस्टँडिंग आहे, म्हणजे द्यायचं बाकी आहे. आउटस्टँडिंग काय करतात, ऍड करतात. रॉयल्टी आहे ट्रेडिंगच्या डेबिटला, दिलेले रॉयल्टी, त्याच्यामध्ये यायचंय ऍड आउटस्टँडिंग. रॉयल्टीची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 1500 इनर कॉलमला, 1500च्या खाली आडवी रेष 2000 प्लस 1500 अमाऊंट बाहेर ऍड करायचंय. आउटस्टँडिंग काय करतात, ऍड करतात. अमाऊंट 3500, 3500. त्याच्यानंतर पुढे वेजेस सुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटला दिलेलं आहे या ठिकाणी, त्याच्यात ऍड करायचंय. ऍड आउटस्टँडिंग अमाऊंट आहे 800, 3000 प्लस 800 अमाऊंट बाहेर 3800. याचा सेकंड इफेक्ट देणं येईल. देण्याची साईड लायबिलिटी साईड बँक लोनच्या खाली द्यायचंय. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. कोणकोणता एक्सपेन्सेस आहे, रॉयल्टीज आणि वेजेस. रॉयल्टीची अमाऊंट आहे 1500, वेजेसची अमाऊंट आहे 800, दोघांची टोटल बाहेर 2300, 2300. या ठिकाणी आपली दुसरी ऍडजस्टमेंट पण सॉल्व्ह करून झालेली आहे. पुढे 3 नंबरची ऍडजस्टमेंट, सॅलरी पेड इन ऍडव्हान्स टू स्टाफ ₹2000. सॅलरी दिलेली आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, सॅलरी लिहिलेली आपण 5000 रुपये. त्या 5000 मध्ये 2000 रुपयाची सॅलरी ही काय दिलेली आहे, ऍडव्हान्स दिलेली आहे. ऍडव्हान्स म्हणजेच काय, प्रीपेड. आउटस्टँडिंग ऍड करत असतात तर प्रीपेड आणि ऍडव्हान्स काय करत असतात, लेस करत असतात. चला लेस करूया. सॅलरीच्या खाली लिहायचंय लेस प्रीपेड. 5000च्या खाली लिहायचंय 2000, 5000च्या खाली लिहायचंय 2000. 5000 मधनं 2000 मायनस अमाऊंट बाहेर 3000. प्रीपेड आउटस्टँडिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, तर प्रीपेड बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. प्रीपेड सॅलरी अमाऊंट 2000 रुपये आउटर कॉलम. इथं आपली तिसरी ऍडजस्टमेंट पण संपलेली आहे. आता 4 नंबरची ऍडजस्टमेंट. 4 नंबरची ऍडजस्टमेंट आहे आपली क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. बॅड डेट्स सन्ड्री डेटर मधनं लेस करतात. लेस न्यू बॅड डेट्स अमाऊंट आहे 1000 रुपये. 40,000 मधनं 1000 मायनस अमाऊंट बाहेर तिथंच 39,000, 39,000. आणि त्याच्यामधनंच लेस RDD ॲट 3%. हे जे 40,000 होते, 40,000 मधनं बॅडस मायनस करून आल्यानंतर जी ऍक्च्युअल अमाऊंट येईल, आता ऍक्च्युअल अमाऊंट काय आपली 39,000. त्या 39,000 वरती आपल्याला 3% काय करायची आहे, RDD करायची आहे. कॅल्क्युलेशन इथंच करूया. 39,000 इंटू 3/100, 2020 गायब. अमाऊंट 390 गुणिला 3, अमाऊंट येणार 1170 रुपये. 1170 रुपये का असणार आहे या ठिकाणी, RDD असणार आहे. मग या ठिकाणी 1170 रुपये लिहायचे. 39,000च्या खाली 1170, 39,000 मायनस 1170, अमाऊंट बाहेर येणार 37,830, 37,830 रुपये. 37,830, 37,830, 37,830 रुपये
लेस RDD यांचे दोन इफेक्ट, हे पण काय आहे न्यू बॅड डेब्ट्स आणि हे पण काय आहे न्यू RDD. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिलेलं आहे आपण काय काय अमाऊंट लिहिलेली या ठिकाणी लिहिलेलं आहे ऍड न्यू बॅड डेब्ट्स, ऍड न्यू RDD. न्यू बॅड डेब्ट्स आहेत 1000 रुपये आणि न्यू RDD आताच आपण कॅल्क्युलेट केली किती 1170 रुपये. इथं 400, 1000 आणि 1170 यांची तिघांची टोटल खाली लिहायची आहे 0752 2570 2570 मायनस लेस ओल्ड RDD 1000 बाहेर अमाऊंट येणार 1570. या ठिकाणी आपली चौथी ऍडजस्टमेंट पण सॉल्व्ह झालेली आहे. पुढे 5 नंबरची ऍडजस्टमेंट डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग 5% अँड फर्निचर 10%. चला ऍसेट साइडला लँड अँड बिल्डिंग लिहिलेली आहे, तिथे लिहायचं लेस डेप्रिशिएशन ऍट किती पर्सेंट आहे लँड अँड बिल्डिंगला 5%. लँड अँड बिल्डिंगला 5%. इथंच कॅल्क्युलेशन करूया. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आहे 37,800. याच्यावरती 5% 00 गायब अमाऊंट 378 गुणिला 5 अमाऊंट येणार 845 0 चला 4 7 5 35 आणि 4 39 3 5 त्रिक 15 आणि 3 1890 रुपये. लँड अँड बिल्डिंग वरती डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलेलं आहे 1890. 37,800 मायनस 1,890 अमाऊंट येणार आहे 35,910. 35,910 35,910. या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग वरती डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं. फर्निचर वरती लेस डेप्रिशिएशन ऍट 10%. 10% विचारलं, सगळ्यात सिंपल आहे, 1 0 कमी करायचा आहे. 17,250 वरनं 1 0 कमी 1,725 रुपये. एवढं काय झालं आपलं फर्निचरवरती डेप्रिशिएशन बसलं. याची वजाबाकी बाहेर 17,250 मायनस 1,725 अमाऊंट येणार 15,525. वजाबाकी येणार 15,525. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे कमिशनच्या खाली टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर. लँड अँड बिल्डिंगला लँड अँड बिल्डिंगला 1890. लँड अँड बिल्डिंगला आहे 1890 आणि फर्निचरला आहे 1725. यांची दोघांची टोटल 3,615. 3,615 3,615. या ठिकाणी याचा आला सेकंड इफेक्ट. पुढे या ठिकाणी 5 आपल्या ऍडजस्टमेंट आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत. या प्रॉब्लेम मध्ये हिडन ऍडजस्टमेंट नावाचा कोणताही प्रकार दिलेला नाही. सिंपल असं उदाहरण होतं हे. पुढे या ठिकाणी अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे, प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. ट्रेडिंगची डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आपल्याला. क्रेडिटची टोटल या ठिकाणी जास्त आहे. ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे. ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल येते 1,76,000. 1,76,000. डेबिटला लिहायचं आहे 1,76,000. डेबिटला फरक येईल त्याला नाव द्यायचं आहे टू ग्रॉस
प्रॉफिट 1,76,000 मधनं डेबिटची जी काही टोटल आहे ती मायनस करायची आहे. डेबिटची टोटल येते 1,24,820. 1,76,000 मायनस 1,24,820 जर फरक केला तर अमाऊंट येणार 51,180. 51,180 हा ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करायचा आहे प्रॉफिट अँड लॉसच्या बाय ग्रॉस प्रॉफिट. $51,180. पुढे आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला या ठिकाणी क्लोज करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉसची प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल येते 52,680 आणि डेबिटची टोटल येते 17,215. या ठिकाणी क्रेडिटची टोटल जास्त आहे. जी टोटल जास्त असते तिला काय मानलं जातं, बेस मानलं जातं आणि ती दोघं साईडला लिहिली जाते. ज्या साईडची टोटल जास्त असेल त्या साईडला आधी ती अमाऊंट लिहायची आहे. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल येते 52,680 आणि क्रेडिटची टोटल ते 17,215. या ठिकाणी क्रेडिटची टोटल मोठी असल्यामुळे क्रेडिटची टोटल आधी लिहून घ्यायची आहे. तीच अमाऊंट डेबिटला लिहायची आहे 52,680. फरक डेबिटला येतोय त्याला नाव द्यायचं आहे टू नेट प्रॉफिट. आणि या पार्टनरशिप फर्ममध्ये या दोघांना काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेला आहे. प्रॉफिट झालेला आहे तो वाटायचा आहे कोणाला, दोघं पार्टनर कोण कोण आहे, एक आहे शिल्पा आणि कतरीना. आता या ठिकाणी 52,680 मायनस 17,215 जर वजाबाकी केली तर उत्तर येणार 35,465. 35,465 35,465. 35,465 हे दोघंही शिल्पा आणि कतरीनाला वाटायचंय. आता कसं वाटणार, प्रॉब्लेम मध्ये रेशो दिलाय का चेक करायचं. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम आहे इथं आपला प्रॉब्लेम दिलेला आहे. आपण प्रॉब्लेम मध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली असते सुरुवातीला यात पहिल्या 3 लाईनींमध्ये. इथं आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाहीये की शिल्पा आणि कतरीनाला प्रॉफिट झाला तर वाटप कसं करायचंय. मग या ठिकाणी रेशो दिलेला नसेल तर काय करायचंय, शिल्पा आणि कतरीना दोघांनाही कसं वाटप करायचंय, सारखं वाटप करायचंय, इक्वल वाटप करायचंय. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जो काही नेट प्रॉफिट आलेला आहे तो कसा वाटायचा आहे, दोघांमध्ये समान वाटायचा आहे. 35,465 चे समान 2 भाग करायचे. समान भागेतील 17,732.5 17,732.5. पण पॉईंट मध्ये आपण या ठिकाणी गणित घेत नाही. मग आपण करायचं काय, तर या ठिकाणी आपण एका कोणत्या तरी व्यक्तीला 50 पैसे जास्त द्यायचे आणि एका व्यक्तीला 50 पैसे काय करायचे कमी या ठिकाणी द्यायचे. मग कोणत्याही व्यक्तीला आपल्या पुस्तकामध्ये कतरीनाला जास्त दिलेले आहेत आणि शिल्पाला काय केलेलं आहे, कमी दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्या पुस्तकामध्ये जे उत्तर दिलंय त्याच्यानुसार आपण जाऊया. कारण पुस्तक हे काय असतं, ऑथराईज असतं. तुम्ही जर उद्या उठून बोर्ड एक्झाम मध्ये जर समजा तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्या ऑब्जेक्शन मध्ये ऑथराईज काय मानलं जात असतं, पुस्तक मानलं जात असतं. कारण का, तर पुस्तक हे कोणी दिलेलं असतं, आपल्याला बोर्डाने दिलेलं असतं. आणि क्वेश्चन पेपर सुद्धा कोण घेत असतं, बोर्ड. आपली जे काही बोर्डाची एक्झाम आहे हे सुद्धा बोर्ड घेत असतं. आणि मग त्या ठिकाणी बोर्ड आपल्याला काय सांगत असतं की आम्ही काय उत्तर दिलेलं आहे त्याच्यानुसार आम्हाला उत्तर पाहिजे. म्हणून पुस्तकातलं उत्तर कधी ऑथराईज उत्तर असतं. आणि बोर्डाचा बोर्डाचा पेपराचा अभ्यास करत असताना सगळ्यात जास्त भर काय द्यायचं आहे, पुस्तकामध्ये सॉल्व्ह केलेले जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर जास्त भर द्यायचा आहे. कारण का, तर त्यानुसारच त्या ठिकाणी काय येत असतं, आपल्याला क्वेश्चन परीक्षेमध्ये येत असतात. मग या ठिकाणी शिल्पाला 50 पैसे कमी दिलेले आणि कतरीनाला 50 पैसे जास्त दिलेले आणि अमाऊंट या ठिकाणी राऊंड फिगर केलेली आहे. शिल्पाला दिलेले 17,732
आणि कतरिनाला दिले 17,700. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला फरक आलेला आहे, तो फरक ट्रान्सफर होणार पार्टनरच्या क्रेडिटला. या ठिकाणी लिहायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ब्रॅकेटमध्ये लिहायचे नेट प्रॉफिट. अमाऊंट द्यायची शिल्पाला 17,732 आणि कतरिनाला द्यायचे 17,733. या ठिकाणी पार्टनर्स अकाउंट आपण काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. या ठिकाणी पार्टनरची क्रेडिटची आणि डेबिटची टोटल यायची आहे. सुरुवातीला शिल्पा क्लोज करायचं आहे. शिल्पाची डेबिटची टोटल येते 2,000 आणि क्रेडिटची टोटल येते आहे शिल्पाची 62,732. 62,732, 62,732. डेबिटला लिहायचे 62,732. 62,732 मायनस डेबिटची टोटल जो फरक येईल त्याला नाव द्यायचं आहे टू बॅलन्स कॅरेट डाऊन. 62,732 मायनस 2,000, अमाऊंट येणार 60,732. 60,732. त्याच पद्धतीने कतरिनाची टोटल 62,733. डेबिटची टोटल क्रेडिटला लिहायचंय 62,733. त्याच्यातनं 3,000 मायनस अमाऊंट येणार 59,733. 59,733. या ठिकाणी दोघांची टोटल ट्रान्सफर करायची आहे बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला आधी आपण 4 लाईन सोडले, तिथे लिहायचे कॅपिटल अकाउंट शिल्पा अँड कतरिना. दोघांची अमाऊंट ही अमाऊंट आहे सेम जशीची तशी 60,732. त्याच्यानंतर 59,733. यांची दोघांची टोटल 4,006, 7 7 14, चला 1 9 आणि 1 10, चला 1 6 6 12, 1,20,464 दोघांची टोटल. आता सगळ्यात शेवटची स्टेप या ठिकाणी काय करायचं आहे, अकाउंट क्लोज करायचं आहे. आता लायबिलिटीची बॅलन्स शीटची लायबिलिटी साईडची टोटल घेतली आणि या सेटची टोटल घेतली, त्याची जर समजा सेम अमाऊंट आली तर त्या ठिकाणी आपला प्रॉब्लेम काय असतो, बरोबर असतो. या ठिकाणी 1,87,265, 1,87,265 ने या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. या ठिकाणी शिल्पा आणि कतरिनाचं दोघांची टोटल घेत असताना कतरिनाचं बॅलन्स आहे 59,733. म्हणजे दोघांची टोटल काय येणार आहे या ठिकाणी 1,20,465 आणि अकाउंट क्लोज होणार 1,87,265 ने. अशा पद्धतीने या ठिकाणी आपला आजचा प्रॉब्लेम संपलेला आहे. असा प्रॉब्लेम जर तुमचा परीक्षेमध्ये टॅली झाला तर तुम्हाला 12 पैकी 12 मार्क या ठिकाणी मिळतील. धन्यवाद. आज थांबूया इथंच, बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. या ठिकाणी हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.